कसाराजवळ उंटदरी घाटात एक कार कोसळलेली आहे दरीत। लहान मुलांसह 5 जण या कार सोबत दरीत कोसळलेले आहेत। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। 14 जणांना या कारमध्ये जे 5 जण होते त्यापैकी 14 जणांना या दरीतून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एक लहान मुलगी अजूनही दरीतच अडकून पडल्याचं समजतंय। तब्बल 600 मीटर खोल दरीमध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। कसाराजवळच्या उंटदरी घाटातली ही घटना 600 फूट खोल दरीमध्ये कार कोसळलेली आहे। 4 जण गंभीर जखमी आहेत। एक लहान मुलगी अजूनही दरीत असल्याचं समजतंय। ही थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। सागर, सध्या काय परिस्थिती आहे आणि ही जी छोटी मुलगी अजूनही या ठिकाणी अडकलेली आहे तिला रेस्क्यू करण्यामध्ये यश आलंय का? नम्रता, खरं तर हे फार धक्कादायक आहे, कारण ज्या ठिकाणी हा अपघात झालाय ते उंटदरी म्हणून प्रसिद्ध आहे। नाशिकहून कसारा घाटला जाताना कसारा घाट सुरू होण्याच्या आधी जे पर्यटकांचं एकदम आवडीचं ठिकाण मानलं जातं ते हे उंटदरी आहे। संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान पती पत्नी आपल्या 3 मुलांसह वॅगनार कार मध्ये या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी गाडी तिथे पार्क केली आणि निसर्गाचा आनंद घेत त्या गाडीत बसलेले होते। याच दरम्यान ही गाडी जी आहे तिला हँडब्रेक लागला नाही किंवा गिअरमध्ये नव्हती गाडी आणि त्याच्यामुळे ही गाडी सरकली आणि ती थेट खोल दरीत कोसळली। खरं तर ही संपूर्ण दरी जी आहे ती हजारो मीटर खोल आहे, परंतु 600 मीटरवर एक पडाव आहे त्या ठिकाणी जाऊन ही वॅगनार जी आहे ती आदळली। ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली। इगतपुरी पोलीस स्टेशन असेल, महामार्गाचे कर्मचारी असतील, सगळेजण मदतीसाठी धावले आणि या ठिकाणी गेले 2 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं, ज्याच्यामध्ये पती पत्नी आणि 2 लहान मुलांना वर काढून आणण्यामध्ये यश आलेलं आहे। परंतु ते पूर्णपणे बेशुद्ध आहे, अत्यवस्थेत त्यांना आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाकडे हलवण्यात आलेलं आहे आणि एक लहान मुलगी जी आहे ती मात्र अजूनही त्या गाडीत फसल्याचं सांगितलं जात आहे। प्रचंड अंधार असल्यामुळे सध्या तिथलं रेस्क्यू ऑपरेशनला अनंत अडचणी येत आहेत, परंतु पोलिसांचा दावा आहे की थोड्याच वेळामध्ये त्या मुलीला सुद्धा रेस्क्यू करण्यामध्ये त्यांना यश येईल। सागर, या दृश्यामध्ये धूर दिसतोय, तर धूर आहे म्हणजे त्या गाडीने काही पेट घेतलाय की त्या ठिकाणचं धुकं आहे ते पावसामुळे तयार झालेलं? नम्रता, खरं तर हे असं स्पॉट आहे की जे पूर्ण धुक्यानं आच्छादलेलं असतं दिवसभर आणि इथला जो काही धुक्याचा ऊन सावलीचा खेळ असतो तो बघण्यासाठी खरं तर हजारो पर्यटक तिथे थांबत असतात। आता सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड धुकं आहे आणि त्याच्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी सुद्धा येत आहेत। नम्रता, सागर, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे 4 जणांना रेस्क्यू करण्यात आले। एक छोटी मुलगी अजूनही अडकलेली आहे। तब्बल 600 फूट खोल दरीमध्ये ही कार आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे।